4 ते 5 दिवसापूर्वी मुंबईतल्या माझगाव भागामध्ये तिथून जाणाऱ्या एका गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्याचा प्रकार एका विकृताने जाणीवपूर्वक केलेला होता आणि या घटनेमुळे मुंबईतलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रातलंच वातावरण भडकते की काय अशी शक्यता निर्माण झालेली होती आणि अशा घटना सध्या मुंबईमध्ये वेगानं होत आहेत हेही दिसतंय। आता यानंतर एक महत्त्वाची घटना काल घडली। काल मुंबईतल्या चिंचपोकळी परळ या एरियामध्ये अशाच प्रकारची एक मिरवणूक होती। यावेळची मिरवणूक मात्र ईदची होती आणि या मिरवणुकीत देखील हुल्लडबाजी किंवा पोलिसांच्या विरुद्ध जाऊन पोलिसांना आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करणे अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या। त्यानंतर दोन समाजाच्या जमावामध्ये वातावरण तंग झालं, भरपूर हाणामारीचे प्रकार देखील घडले, पण पोलिसांनी सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली असली तरी प्रत्यक्षात जो ट्रिगर होता ज्यामुळे ही सगळी गोष्ट भडकली आणि ती वाढली, ह्या अशा प्रकारच्या घटना मागच्या 5 ते 6 वर्षापासून सलग मुंबईतल्या चिंचपोकळी परळ भागामध्ये होत आहेत आणि याच्याकडे पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे। नेमकं काय काय घडलं, कसं घडलं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना। काल रात्री ईद ए मिलाद निमित्त एक मिरवणूक निघालेली होती। मुंबईच्या लालबाग परळ या भागातून ही मिरवणूक जात असताना मोठ्या आवाजातले कर्कश हॉर्न लावलेले होते, अनेकांनी आपल्या गाड्यांचे सायलेन्सर काढलेले होते आणि मोठा आवाज होत होता। अनेक गाड्यांच्या वरती 2 पेक्षा जास्त लोक कंपल्सरीली होते आणि या सगळ्या गोष्टींना अडवण्याचं किंवा त्यांना थांबवून जे ट्रॅफिक आहे ते व्यवस्थित चालावं यासाठी पोलीस त्या ठिकाणी काम करत होते। या ठिकाणी तकिया मशीद नावाचा एक परिसर आहे। या मशिदीच्या आसपास जिथले पोलीस ही ट्रॅफिकची व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते ते तिथं अशा प्रकारचे हॉर्न काढलेल्या गाड्या ज्याच्यावरती एकापेक्षा 3-3, 4-4 लोक बसलेले होते त्यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलीस करून ट्रॅफिक व्यवस्थित करत असताना तिथल्या काही लोकांनी पोलिसांची हुज्जत घातली आणि एक 50 ते 60 जणांचा जमाव गेला आणि त्यानं सरळ जाऊन पुढे पोलिसांच्या पुढे काही अंतरावरती जाऊन रस्ता पूर्णपणे ब्लॉक केला। त्यांनी रस्ता अडवला आणि हॉर्न देऊन एक प्रकारे आपलं शक्ती प्रदर्शन करायला लागले। ही गोष्टीवरती मग पोलिसांनी थांबवायचा प्रयत्न केला तर हे प्रकरण जास्त चिघळत गेलं। मग तिथं वेगवेगळ्या घोषणा झाल्या। मग अल्लाहू अकबरच्या घोषणेचा इथं काही गरज नसताना ती घोषणा दिली गेली, जणू काय आपण पोलिसांच्या विरुद्धच ही घोषणा देतोय की काय असं या जमावाला वाटत होतं आणि या सगळ्यातून मग वातावरण भडकत गेलं आणि या सगळ्या प्रकारामुळे सगळं ट्रॅफिक जिथं जाम झालं। आता मुंबईतल्या या अत्यंत महत्त्वाच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं ट्रॅफिक जाम झालं तर काय परिस्थिती होत असेल याची कल्पना तुम्हाला असेलच। त्यानंतर वातावरण तंग झालं आणि त्यानंतर मग तिथं जवळच लक्ष्मी कॉटेज परिसरातला जो एक जमाव होता तिथला एक 30 ते 40 जणांचा एक जमाव तिथं आला आणि या 2 गटांमध्ये एक प्रकारचं घोषणा युद्ध सुरू झालं। दोन्ही बाजूंनी घोषणा दिल्या जात होत्या आणि त्यामध्ये पोलीस दोघांनाही शांत करायचा प्रयत्न करत होते। त्यामध्ये ज्या झेंड्याच्या काठ्या मिरवणुकीसाठी हे सगळे लोक घेऊन आलेले होते त्याच काठ्यांचा वापर करून त्यांनी पोलिसांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि समोर असलेल्या दुसऱ्या जमावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये दोन्ही जमावामध्ये देखील हाणामारी झाली। पोलिसांनी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला। नंतर रात्री 11:15 ते 12:15 या काळामध्ये पोलिसांनी अक्षरशः हा जो जमाव ही जी मिरवणूक चाललेली होती यातल्या अनेकांना थांबवून त्यांना घालवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये पोलीस यशस्वी देखील झाले। आता हा जमाव तिथून जेव्हा पांगापांगी करत होता, जेव्हा पळून जात होता त्यावेळेला पोलीस त्यांना घालवत असताना देखील त्यातल्या काही जमावातल्या लोकांनी तिथं असलेल्या गणपतीचे पोस्टर फाडले असा दावा काही लोकांनी केलाय। आता यामध्ये खरं किती खोटं किती हे जेव्हा पोलीस आपला रिपोर्ट सादर करतील तेव्हा समजेल, पण यामध्ये पोलिसांनी पूर्णपणे परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली। रात्री 12:15 साडेबाराच्या दरम्यान परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली आणि त्यानंतर देखील अनेक तरुण या भागामध्ये सापडत होते। अनेक तरुण हे जे हुज्जत घालत होते हे सगळे सापडत होते। नंतर एक गोष्ट दिसली की लालबाग परळ या भागातल्या काही तरुणांनी अशा हुज्जत घालणाऱ्या तरुणांना ज्यांनी रात्रीच्या वेळेला दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडलं, काहींना पोलिसांच्या ताब्यात दिलं, काहींना तिथून त्यांनी यशस्वीपणे जायला सांगितलं। कोणत्याही प्रकारचा दंगा धोपा किंवा वाईट परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी त्या लालबाग परळ मधल्या तिथल्या स्थानिकांनी घेतली आणि दंगल सदृश्य परिस्थिती होणार नाही याचीही काळजी घेतली। याबद्दलचे जे व्हिडिओ आलेले आहेत त्यामध्ये देखील स्पष्ट दिसते की पोलिसांनी लाठीमार जरी केला असला तरी तो अतिशय संयतपणे अतिशय जबाबदारीने केला। त्यांनी कोणत्याही व्यक्तीला दुखावण्यासाठी किंवा कुठल्याही वाईट हेतूनं लाठीमार करायचा प्रयत्न केला नाही। त्यांचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त करून इथं जो जमाव तयार झालाय हा जमाव आपल्या घरी जावा
आणि त्यामध्ये ते यशस्वी झाल्यानंतर रात्री जे लोक जखमी झाले होते त्यापैकी काहींना KEM हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि त्यापैकी आता ज्यांनी हुज्जत घातली किंवा ज्यांनी हा सगळा दंगा करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एकाचं नाव आहे रेहान मसूद सय्यद, हा 19 वर्षाचा आहे. आदिल खान अहमद खान हा 19 वर्षाचा आहे आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस हा 18 वर्षाचा आहे. अशी फक्त 18 आणि 19 वर्षांची ही मुलं आहेत ज्यांनी ही सगळी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता या संपूर्ण प्रकरणानंतर आणखी काही ज्यांची नावं आता समोर आलेली नाहीत त्यांच्या विरुद्ध आणि या सर्वांच्याच विरुद्ध BNS ची कलम 189(1), 189(2), 189(3) या अन्वये, याच्याशिवाय 191(1), 191(2), 195(1), 118(1) आणि 121(1) या कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या भोईवाडा पोलीस करत आहेत. या भागातले सगळे CCTV चेक करण्यात येत आहेत की जेणेकरून ही सगळी परिस्थिती निर्माण कुठून झाली, कशी झाली, त्यामध्ये कुणी मुद्दाम हे सगळं घडवून आणायचा प्रयत्न केला का, हे सगळं तपासलं जाते. आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांची आपल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये आपल्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बरोबर या विषयावरती बैठक झाली. त्यांनी देखील ही गोष्ट गंभीरपणे घेतलेली आहे. महाराष्ट्रातला पुढचा महिना हा सणांचा महिना असणार आहे. पुढच्या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे मुंबईतली आणि महाराष्ट्रातली, ती म्हणजे गणपती उत्सव. जवळजवळ 11 दिवसांचा हा गणपती उत्सव आहे आणि यावर्षी जी काही चिन्ह दिसत आहेत, मागच्या 2-4 दिवसातल्या ज्या घटना दिसत आहेत त्यावरून असं वाटतंय की कुणीतरी महाराष्ट्राविरुद्ध, महाराष्ट्रातल्या या सगळ्या धार्मिक सणांच्या विरुद्ध काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पोलिसांनी अलर्ट राहायला पाहिजे. ज्या आपल्या तपास यंत्रणा आहेत आणि त्यांच्याशिवाय जे इंटेलिजन्स ब्युरो वगैरे सारख्या संस्था आहेत त्यांनी देखील अलर्ट राहायला पाहिजे आणि असे जे समाजातले किडे असतील त्यांना अगोदरच बाजूला केलं पाहिजे जेणेकरून या धार्मिक सणांच्या काळामध्ये अशा कुठल्याही परिस्थिती निर्माण होऊ नये. कारण अन्यथा आता अजून हे सण सुरू व्हायचे, याच्या अगोदर अशी परिस्थिती असेल तर प्रत्यक्षात जेव्हा हे सण सुरू होतील आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं लोकसंख्या प्रचंड आहे तिथं या गोष्टींच्या कितीही वाईट रिॲक्शन्स येऊ शकतात याची कल्पना पोलिसांना असेलच. त्यामुळे या गोष्टी थांबाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. दोन्ही बाजूंनी म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातल्या शहाण्या लोकांनी पुढे येऊन या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा अशा गोष्टींच्या वरती कुणाचाही कंट्रोल असणार नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.